नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी या सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. पुन्हा गोंधळ सुरू झाला. पुन्हा मार्केट पडू लागलं आहे. आता ही जी टॅरिफ आहे ते कुठपर्यंत जात आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे. अमेरिकेची माणसं भारतात आलेली आहेत टॅरिफ संबंधी चर्चा करण्यासाठी, रेसिप्रोकल टॅरिफच्या संबंधात. तर आपल्या कुठल्या गोष्टींवर टॅरिफ लागत आहेत, काय लागत आहेत ते बघणं गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे मार्केट पुन्हा पडू लागलं. पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2240 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 696.37 कोटीची. क्रूड पुन्हा वाढलाय, 74च्या लेवलला क्रूड गेलाय आणि डॉलर इंडेक्स 104.7 या लेवलला गेलाय. MSTC हिने 4.5 रुपये डिव्हिडंड दिलाय. NHPCने हिमाचल प्रदेशात प्रभाती 2 HE प्रोजेक्टचा ट्रायल रन पूर्ण केला आहे. अशोक लेलँड हे ब्रिटनमधला किंवा UK-मधलं स्विच युनिटचं उत्पादन करणं आणि असेंब्ली या 2 गोष्टी बंद करणार आहे. पण त्याचबरोबर हिंदुजा ग्रुपनी अशोक लेलँडचा 10% साधारण स्टेक हा तारण म्हणून ठेवलेला आहे आणि हा स्टेक तारण ठेवून त्यांनी 6,900 कोटी रुपयाच्या आसपासची रक्कम गोळा केली आहे. मोबिक्विक सिक्युरिटीज ब्रोकिंग बिझनेस सुरू करण्यासाठी एक ARM सुरू करायला MCAने त्यांना मंजुरी दिली आहे. JSW उत्कल स्टीलकडून स्लरी पाईपलाईन बिझनेस 1,617 कोटीला घेण्यासाठी त्यांनी बिझनेस ट्रान्सफर ॲग्रीमेंट केलाय. IRM एनर्जी शेल एनर्जी इंडियाबरोबर 5 वर्षाचा त्यांनी करार केलाय. 326.84 MMSCFD रिगॅसिफाईड लिक्विफाईड नॅचरल गॅस खरेदी करण्यासाठी हा करार करण्यात आलाय. विप्रो 10 वर्षासाठी 5,500 कोटीचं डील फिनिक्स ग्रुपकडून त्यांना मिळालंय. लॉंग टर्म सेव्हिंग आणि रिटायरमेंट बिझनेससाठी हे डील करण्यात आलंय. न्यू जेन सॉफ्टवेअर $1.28 बिलियन कॉन्ट्रॅक्ट एंटरप्राइज कंटेंट मॅनेजमेंट सोल्युशनसाठी त्यांना मिळालंय. KBC ग्लोबल बोनस शेअरची रेकॉर्ड डेट आधी त्यांनी 28 मार्च ठरवली होती. ती रेकॉर्ड डेट आता विड्रॉ केली आहे. नवीन रेकॉर्ड डेट काय ते कंपनीने सांगितलं नाही. रेस्टॉरंट ब्रँडनी 60 रुपयांनी QIP पूर्ण केला. डॉक्टर रेड्डीज आणि बायोथेरा सोल्युशननी 2 बायोसिमिलरच्या कमर्शियलायझेशनसाठी करार केला. मारुती सुनील कक्कर यांची डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली आहे. याचं विशेष म्हणजे सुनील कक्कर हे इंडियन आहेत. 2.5 लाख गाड्या खारखोडा हरियाणा इथल्या युनिट 3 मध्ये तयार होतील.
मी कालच सांगितलंय 7,410 कोटीची गुंतवणूक होईल. टॉरेंट पॉवरने तिच्या 10 सबसिडियरीमधला 24.26 कोटी रुपयाचे शेअर्स टॉरेंट ग्रीन एनर्जीला विकलेत. यूपीएलची सबसिडियरी अडवांटा ही अल्फावेव्हमध्ये 3.51% स्टेक घेणार आहे. त्यासाठी $100 मिलियन त्यांनी गोळा केलेत. 8.93% स्टेक $250 मिलियन विकला आहे. अमेरिका ऑटोवर 2 एप्रिलपासून 25% टॅरिफ लावणार आहे आणि नॉन अमेरिकन पार्ट्स जे लावले असतील त्याच्यावर हा टॅरिफ लावला जाणार आहे. $4,000 ते $12,000 सगळ्या ऑटो व्हेकलच्या किमती या टॅरिफमुळे वाढतील. काल एनव्हिडिया, टेस्ला, अल्फाबेट, नेटफ्लिक्स हे शेअर मंदीत होते. NBCC 25,000 कोटींच्या प्रोजेक्टसाठी त्यांनी करार केलाय. हा करार महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी आणि इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजीसाठी करार करण्यात आलाय. हा करार 3 ते 5 वर्षात पूर्ण होईल. भारत फोर्जकडे आज 2 दृष्टीने बघायला पाहिजे की भारत फोर्ज ऑटो पार्ट्स पुरवतं, तर ऑटोवर 25% टॅरिफ लावण्यात आले. भारतातल्या पार्ट्सवर हे टॅरिफ लावले जातील, ही निगेटिव्ह बाजू. आणि पॉझिटिव्ह बाजू, संरक्षण मंत्रालयाने 6,900 कोटींचा करार केलाय आर्टिलरी गन आणि हाय मोबिलिटी व्हेइकल 6x6 गनसाठी हा करार करण्यात आलाय. त्यामुळे एक वाईट एक चांगलं. आता मार्केट काय परिणाम करतं ते बघायचं. मी सांगितल्याप्रमाणे अशोक लेलँडनी, हिंदुजा ग्रुपनी अशोक लेलँडचे 6,400 कोटीचे शेअर्स तारण म्हणून ठेवले. अडाणी एंटरप्राइजेस हे JP असोसिएट जे दिवाळखोरीमध्ये गेलाय, तर ती JP असोसिएट्स अडाणी एंटरप्राइजेस घेणार आहे. वारी रिन्युएबलला 232.30 कोटीचं नवीन सोलर प्रोजेक्ट मिळालं. आज कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील किंवा वॉचलिस्ट कशी बनवायची, काय अभ्यास करायला हवा आहे, तर आज तेजीबरोबरच मंदीचे शेअरही बरेचसे दिले आहेत, कारण बातम्या त्याच पद्धतीच्या आहेत म्हणून. आधी तेजीची बाजू बघूया. काल FMCG सेक्टरमधले बरेचसे शेअर तेजीत होते. प्रथम तेजीमध्ये गोदरेज कंझ्युमर, इंडिगो, विप्रो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, उषा मार्टिन, ABB, सिमेंट्स, भारती एअरटेल, इंडियन हॉटेल, ट्रेंट, मॅरिको, MCX, NBCC, NHPC, भारत फोर्ज, झोमॅटो आणि जिओ दोन्हीची आज एंट्री होणार आहे निफ्टीमध्ये. तर या सगळ्याचा परिणाम दुपारी 2-2:30 वाजल्यानंतर आपल्याला दिसेल. HAL, आधार हाऊसिंग, मंगलम सिमेंट आणि एल्कॉन इंजिनिअरिंग. तर मंदीमध्ये आज मंदी
चांगल्या पद्धतीने राहील असं वाटतंय. सुरुवातीलाही मंदीमध्येच मार्केट उघडेल. टेक महिंद्रा, आरती इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, बिर्ला सॉफ्ट, संवर्धना मदरसन, इन्फोसिस, सोना BLW. आज JB केमिकल्समध्ये ब्लॉक डील व्हायचं आहे. 10.2% स्टेक या डीलमध्ये विकला जाईल. KEI इंडस्ट्री, DLF, L&T टेक्नॉलॉजी, ग्रॅन्युअल्स, HPCL, मॅक्स हेल्थ आणि NTPC. तुम्ही पहा हे शेअर, त्याचे चार्ट आणि तुमचा जो स्वतःचा निर्णय आहे त्याप्रमाणे ट्रेड घ्या. माझ्यावर किंवा कोणावरही अवलंबून राहून ट्रेड घेऊ नका. कारण फायदा झाला तरी तुमचा होईल आणि नुकसान झालं तरी तुमचं होईल. ते नुकसान दुसऱ्या कोणावरही ढकलता येणार नाही. त्यामुळे स्वतः अभ्यास करून नंतर ट्रेड नेहमीच घेत चला. म्हणजे मी अभ्यास केला होता, माझ्या अभ्यासाप्रमाणे मी ट्रेड घेतला होता, त्यामुळे हा प्रॉफिट झालाय असा निर्भय आनंद तुम्हाला मिळू शकतो. बघूया 9:15 वाजता मार्केटचं दर्शन. नमस्ते.